की इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल असू शकतो, पण स्टुपिडिटी ही नॅचरल असते. मूर्खपणा हा नैसर्गिक असतो. नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या आजच्या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि RSS तर्फे जे त्यांचे 2 रुपयाचे ट्रोल्स आहेत त्यांच्यातर्फे खूप प्रॉपगंडा चालवला जात होता की अमेरिकेकडून $21 मिलियन मदत ही नरेंद्र मोदींचं सरकार अस्थिर करण्यासाठी, मतदानाचं टक्केवारी वाढवण्यासाठी म्हणून पाठवली जात होती. आता याच्याबद्दलची सत्यता तर आजच्या भागामध्ये काय आहे ते आपण बोलूच. आणि US एडचे जॉर्ज सोरॉस, माझ्याही व्हिडिओजवरती खूप बिनडोक लोक काही काय कॉमेंट करत असतात. त्या बेअक्कल मूर्खांना हे समजायला पाहिजे की मुळात जॉर्ज सोरॉस आणि भाजपचे काय संबंध आहेत यावरती एक डिटेल भाग यापूर्वीच केलेला आहे. तर जॉर्ज सोरोसचे आणि त्यांचे संबंध आहे त्यातला दुसरा भाग हा आहे आता US एडच्या बद्दलचा, जो याच सगळ्या नंदी बैलांनी RSSच्या सुरू केला आणि त्यामुळे आता हा परत सांगणं गरजेचं पडतंय. तर हे $21 मिलियन सत्यता ज्या वेळेला शोधण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला पहिले तर या नॉन बायोलॉजिकल मोदीच्याच सरकारने सांगून टाकलं की ही रक्कम 2012 साली आलेली आहे. त्यानंतर आता असं लक्षात आलंय की ही जी $21 मिलियन रक्कम आहे, 21 दशलक्ष डॉलर्सची, ती रक्कम बांगलादेशला पाठवली गेली. आता बांगलादेशला पाठवली गेली हे आत्ता कळतं आहे. अमेरिकेत सरकारकडूनच ज्या वेळेला त्याच्याबद्दलचे स्पष्टीकरण दिलं गेलं तेव्हा कळलं. आता मला असं विचारायचं आहे की बांगलादेशमध्ये अशा प्रकारचं सरकार अस्थिर करण्यासाठी पैसा येणं, बांगलादेशमधलं सरकार अस्थिर करण्यासाठी, ही भारताच्या दृष्टीने गंभीर गोष्ट नव्हती का? त्याचा परिणाम काय झाला? म्हणजे निदान या नॉन बायोलॉजिकल जो आपला बावळट आहे यांनी त्याच्या मित्राच्या धंद्यासाठी तरी बांगलादेशवरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं. झाला काय परिणाम? बांगलादेशमधलं सरकार बदललं गेलं. बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलं. त्या आधीची जी पंतप्रधान होती तिला भारतामध्ये आश्रय घ्यायला लागला आणि नवीन आलेल्या बांगलादेशमधल्या सरकारनी या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या प्राणप्रिय मित्र असलेल्या वैयक्तिक बाब म्हणणाऱ्या गौतम अदानींचा धंदा बांगलादेशमधला बंद केला, चौपट केला. आता निदान या गौतम अदानीच्या हिताच्या रक्षणासाठी तरी या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी त्या गावठी जेम्स बॉन्ड असलेल्या अजित डवलनी, या देशाचा स्वसंरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंगनी आणि तो गावठी चाणक्य तडीपार अमित शहा यांनी तरी कमीत कमी काळजी करायला पाहिजे होती ना. कारण बांगलादेशमधलं सरकार बदललं गेल्यानंतर नुसतं गौतम अदानीला त्रास झालाय का धंद्याचा? नाही, यांनीच देशभर भोकाड पसरला ना, गल्ल्या गल्ल्यांमध्ये मोर्चे आणि मिरवणुका काढून की बांगलादेशातमधल्या हिंदूंवर कसा अत्याचार होतोय. मग बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होण्याची शक्यता आहे आणि त्या पाठीमागे अमेरिकन सरकारने पाठवलेले पैसे आहेत. याचा इंटेलिजन्स या लोकांना का नाही आला? या गावठी जेम्स बॉन्डला इंटेलिजन्स का नाही मिळाला? या अमित शहाला, तडीपारला याचा इंटेलिजन्स का नाही मिळाला? त्या स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंगाला याचा इंटेलिजन्स का नाही मिळाला? मिलिटरी इंटेलिजन्स हे आणखीन वेगळं डिपार्टमेंट काम करत असतं बॉर्डर एरियामध्ये. आणि हा जगभर मिठ्या मारत फिरणारा नॉन बायोलॉजिकल, याला याच्याबद्दलची काहीच माहिती का नाही मिळाली? ही गंभीर गोष्ट होती की नाही? आणि म्हणून पुन्हा पुन्हा लक्षात येतं की इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल असू शकतो, पण स्टुपिडिटी ही नॅचरल असते. मूर्खपणा हा नैसर्गिक असतो. हा त्याचा अर्थ झाला. आणि या नैसर्गिक मूर्खपणामुळे या RSS आणि भाजपवाल्या सरकारमधल्या लोकांना या बांगलादेशमधल्या घटनेची काहीही माहिती मिळाली नाही. हे जे $21 मिलियन जे पहिल्यांदा काँग्रेसवरतीच आरोप करायला बावळटासारखी सुरुवात आहे. म्हणजे काही झालं की पंडित नेहरूंपासून हे राहुल गांधीपर्यंत सगळ्यांवरती आरोप करत सोडायचे. पण शेवटी सत्याला त्याचा मार्ग, पद्धत असते. सत्य स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतं आणि त्यामुळे हे सत्य बाहेर आलं. आता मला सांगा, एक वेळ या देशाच्या पंतप्रधानाचा रुतबा, या देशाच्या पंतप्रधानाचा, भारताचा पंतप्रधान याचा इतका रुबाब होता की अमेरिकेला सुद्धा 2 पावलं मागे हटावं लागायचं. आणि हे एकदा नाही झालेलं, हे अनेकदा झालेलं आहे. पंडित नेहरूंनी नॉन अलाइन्ड मूव्हमेंट स्थापन केली त्यावेळेला अमेरिकेला 3रं महायुद्ध टाळावं लागलं. त्यांना ते करणं भाग पडलं. नाही तर रशियाची पाणबुड्या आणि मिसाईल्स तर क्युबापर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. पण नॉन अलाइन मूव्हमेंटची घोषणा केल्यानंतर उरलेलं जग तुमच्या दोघांच्याही बरोबर नाही, हा संदेश गेल्याबरोबर अमेरिकेला मागे हटावं लागलं.
त्या गोष्टीतून. त्यानंतर अगदी राजीव गांधींच्या काळामध्ये, इंदिरा गांधींच्या काळात बांगलादेशच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेने फार जोरात घोषणा केल्या, 7वं आरमार पाठव. पण इंदिरा गांधींनी ज्या वेळेला त्या रामलीला मैदानावरती जाहीर भाषणात सांगितलं की शेवटचा भारतीय जिवंत असेपर्यंत हे युद्ध आम्ही लढू आणि जगाने पाहिलं नसेल असं युद्ध जगाला पाहायला मिळेल जर अमेरिका याच्यामध्ये घुसू पाहिली तर, अमेरिकेला मागं हटावं लागलं. रोनाल्ड रेगनला रशियाबरोबर त्यावेळेला चर्चा करावी लागली. ज्यावेळेला गर्बोचेव हे रशियामध्ये ग्लासनोस्ट आणि पेरिस्ट्रॉयका ही परिवर्तनं घेऊन येत होते, त्यामुळे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. पण त्यावेळेला रोनाल्ड रेगनला गर्बोचेव बरोबर चर्चा करावी लागली त्या अण्वस्त्रांची कशी हे करायची त्यासाठी. मनमोहन सिंगांच्या वेळेला देवयानी खोब्रागडे या भारताच्या अमेरिकेमध्ये काम करणाऱ्या राजदूतामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, इंडियन डिप्लोमॅट, त्यांना अमेरिकन सरकारने ज्या वेळेला अटक करण्याची धमकी दिली त्यावेळेला मनमोहन सिंगांनी देशातल्या अमेरिकन एम्बसी आणि हाय कमिशन्सची सिक्युरिटी पूर्णपणे काढून घेतली आणि अमेरिकेला देवयानी खोब्रागडेंना अटक न करता सन्मानाने भारताला परत पाठवावं लागलं. आता हा बाळू आपला नॉन बायोलॉजिकल बाळू हा ज्या वेळेला अमेरिकेमध्ये गेला ती पत्रकार परिषदेचं दृश्य आपण पाहिलं. म्हणजे देशाच्या पंतप्रधानाच्या तोंडावर तो सांगत होता डोनाल्ड ट्रम्प की आम्ही ब्रिक्स संपवून टाकू, दिस इज द एंड ऑफ ब्रिक्स, इतकं बोलला. हे आपले हसतायत, यांना काही कळतच नाहीये. यांना ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला यांना काय प्रश्न विचारलाय हेच कळलं नाही, कारण अशिक्षित अडाणी आहे आपला पंतप्रधान. त्यामुळे त्यांना ते कळलंच नाही हा काय बोलतोय डोनाल्ड ट्रम्प. आणि डोनाल्ड ट्रम्पला प्रश्न, रादर पत्रकारांनी मोदींना प्रश्न काय विचारलाय हे त्यांना समजलंच नाही इंग्लिशमधला प्रश्न. त्यामुळे ते असं बस चुकल्यासारखं इकडे तिकडे बघायला लागले. तेव्हा डोनाल्ड ट्रम्पला हसू यायला लागलं आणि डोनाल्ड ट्रम्प हसून म्हटले की हा प्रश्न तुम्हाला विचारलाय पण याचं उत्तर मी देतो. आणि मग त्या पत्रकाराकडे पाहून म्हणाले, आय अग्री विथ यू, दिस इज ग्रॉस इनकॉम्पिटन्स. ग्रॉस इनकॉम्पिटन्स असं देशाच्या पंतप्रधानाच्या तोंडावर तो बोलला. ही अत्यंत अकार्यक्षमता आहे आणि म्हणून आता याचं उत्तर मी देतो. लाज वाटायला पाहिजे होती. हे राहिले मिठ्या मारत, गुलुगुलू गोड 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 हसत. त्यांनी लावले हे, परत आल्याबरोबर टेरिफ लावले. हे परत आल्यानंतर आतापर्यंत 3 विमानं अमेरिकेहून आली भारतीय प्रवाशांना घेऊन, म्हणजे बेकायदेशीर भारतीय जे तिथं गेलेले होते त्यांना घेऊन इथं परत आले. सर्वांच्या हातापायामध्ये बेड्या आणि साखळ्या बांधल्या. त्याचा व्हिडिओ अमेरिकेने रिलीज केला की कशा साखळ्या बांधल्या जात आहेत, प्रत्येकाला चेन केलेलं होतं. आता विमानामधून ते पळून जाणार होते का कुठे, पण विमानामध्ये सुद्धा हातापायात बेड्या आणि साखळ्या बांधलेल्या त्यांना, आणि सिख बांधवांच्या तर पगड्या उतरवल्या. हे सगळं करत असताना इतका अपमान झाला, याचा थोडा सुद्धा स्वाभिमान, देशाभिमान जागा झाला नाही. एकाही देशभरातल्या एरवी देशभक्तीच्या नावाने भोकाड पसरणारे हे सगळे भामटे RSS वाले, इतका मोठा भारतीयांचा अपमान होऊन बसतोय पण थोबाड उघडायला तयार नाहीयेत. आणि हे सगळं झालं आणि म्हणून या लाचारीची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक कारण आज गौप्यस्फोट म्हणून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते काय कारण आहे, एक बातमी आहे. पहिली गोष्ट तर आता हे जे US एडचं वगैरे बोललं गेलं या सगळ्या भक्त संप्रदायातर्फे, या नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातला केंद्रीय मंत्री पियुष गोयलनी भारत आणि US एडच्या मध्ये एक समझोता केला होता. देवेंद्र फडणवीसनी US एडच्या लोकांबरोबर सुद्धा कॉपरेशन बद्दल चर्चा केली होती. नोटबंदीच्या बरोबर आधी नरेंद्र मोदींनी US एड बरोबर कॅशलेस इकॉनॉमीवरती अग्रीमेंट केलं होतं. कॅशलेस इकॉनॉमीसाठी, म्हणजे या देशातली नोटबंदी ही या देशातल्या नागरिकांचं अर्थकारण तर पार धुळीला मिळवून गेली. पण त्याचं कारण नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल माणसांनी US एड बरोबर कॅशलेस इकॉनॉमीसाठी केलेला करार होता. हे आता या गोष्टी समोर बाहेर यायला लागलेल्या आहेत. $100 मिलियन कोविडच्या काळामध्ये या नॉन बायोलॉजिकलनी US एड कडून घेतले. आपल्याला टाळ्या थाळ्या वाजवायला लावत होते. यांनी त्यावेळेला $100 मिलियन, $100 दशलक्ष घेतले. 21 जानेवारी 2025 ला केंद्रीय मंत्री, म्हणजे गेल्या केंद्रीय मंत्री भूतपूर्व मनुस्मृती इराणी हिनी तर ट्विट केलेलं होतं
की या युएस एडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिने काम केलेलं आहे. आणि मग युएस एडचे आणि भारतीय जनता पक्षाचे असे संबंध, या पूर्वीच्या भागामध्ये जॉर्ज सोरोस आणि भारतीय जनता पक्षाचे काय संबंध आहेत हे पण डिटेल सांगितलेलं होतं. आणि तरी यांना अजूनपर्यंत लाजा वाटत नाहीत, खुशाल खोटं बोलत राहतात. इंदिरा गांधींनी सतत या भारतीय जनता पक्षाचे वैचारिक पूर्वज म्हणजे जनसंघ असेल आणि RSS असेल यांचे या विदेशी परदेशी ताकदींबरोबर काय संबंध आहेत याबद्दल कायम त्या इशारा करायचा. आणि म्हणून हे आज गौप्यस्फोट करणं गरजेचं आहे की RSSचे नेहमी अमेरिकेच्या हातातली बाहुली असे त्यांचे संबंध राहिलेले आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ज्यावेळेला देशात आंदोलन चालू होतं तेव्हा अमेरिकेने जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची स्तुती करणारे लेख लिहिले होते, स्तुती करणारी स्टेटमेंट्स काढली होती. त्यानंतर RSSचे 2 नेते दत्तोपंत ठेंगडी आणि सुब्रमण्यम स्वामी हे अमेरिकेमध्ये जाऊन इंदिरा गांधींच्या विषयामध्ये अतिशय उलटसुलट बातम्या तिथल्या वर्तमानपत्रांमधून छापून आणत होते. हेही ऐतिहासिक सत्य आहे. आणि हे सुब्रमण्यम स्वामी स्वतः मान्य करतात की ते कसे पळून गेले, संसदेमधून बाहेर आले आणि त्याच्यानंतर कसे अमेरिकेला गेले, आणीबाणीच्या काळात ते पूर्ण अमेरिकेमध्ये कसे लपून राहिले आणि मग कोण त्यांना आश्रय देत होतं. या बांगलादेशाच्या निर्मितीच्या बाबतीत अमेरिका इतकी दुखावली गेली होती आणि 74ला 71ला बांगलादेश स्वतंत्र केला, 74ला अणुस्फोट केला, सिक्कीम भारतामध्ये सामील करून घेतला, पॉंडेचेरी भारतामध्ये सामील करून घेतला. याचा अमेरिकेला इतका राग होता की त्यांना सतत हा एक व्यक्तिगत अपमान वाटायचा आणि म्हणून त्यांनी RSSला आपल्या हातातली कठपुतली बनवून ठेवलं. आणि त्याच्याही आधीपासूनचे RSSचे हे संबंध आहेत. नेहरूंच्या सरकारच्या विरोधात जे गोरक्षेचं पहिलं आंदोलन झालं त्याचंही फंडिंग अमेरिका करत होतं, CIA करत होतं. याचंही फंडिंग त्यावेळेला इतकंच नाही, RSSनी त्यावेळेला अमेरिकेकडून पैसे तर घेतच होते की भारतामधली काँग्रेसची सरकारं वेगवेगळ्या राज्यांमधली आणि केंद्रातली ही अस्थिर कशी करायची याबद्दल. पण RSSनी त्यावेळेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या कामराज यांच्या हत्येचं सुद्धा षडयंत्र रचलं होतं. आणि हे आम्ही सांगतोय कारण CIAचा त्यावेळेला भारतामध्ये काम करणारा एक एजंट जो 1950 ते 1959 9 वर्ष भारतामध्ये काम करत होता, अमेरिकन दूतावासामध्ये काम करत होता, कम्युनिकेशन क्लर्क म्हणून तो काम करत होता, तो प्रत्यक्षात CIA एजंट होता. तो 59 नंतर भारतातून गायब झाला आणि एक दिवशी तो अचानक मॉस्कोमध्ये त्यांनी शरण घेतली आणि त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सगळे गौप्यस्फोट केले आहेत की CIAचे आणि RSSचे कसे संबंध होते, इंदिरा गांधींचं, पंडित नेहरूंचं सरकार अस्थिर करण्यासाठी CIA काय काय करत होती, CIA RSSचा कसा वापर करत होती आणि RSS कसं CIA आणि अमेरिकन सरकारचं हातातलं बाहुलं बनलं होतं भारतातलं सरकार अस्थिर करण्यासाठी. इतकी देशद्रोही भूमिका RSS बजावत होतं हे CIAचा एजंट म्हणतोय, त्याचं पुस्तक आहे. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी याबद्दलचा एक डिटेल लेख छापून आला एका आंतरराष्ट्रीय द नेट पेपर्समध्ये. तो पण आम्ही तुम्हाला दाखवतो त्यात काय काय म्हटलंय आणि हा कोण होता, का गोळवलकरांवरती त्याच एका CIA एजंटनी एक पुस्तक लिहिलं हिंदू मिलिटन्सी याचा. त्याच्यात त्यांचा फोटो दिला. तो वारंवार या पप्पू गोळवलकरला भेटायला जायचा. ज्या वेळेला ते गोरक्षेचं आंदोलनासाठी अमेरिकेकडून पैसा घेतला, हे जो तो जॉन स्मिथ हा पत्रकार आपला CIAचा एजंटनी त्याच्या पुस्तकात लिहिलं, त्यावेळेला पप्पू गोळवलकर RSSचा प्रमुख होता, ज्याला हे गुरुजी म्हणतात. हे यांचे संबंध होते. आजही याच RSSच्या संघटना, त्यांच्या NGOज, या गावठी जेम्स बॉन्डचं विवेकानंद फाउंडेशन, या सगळ्यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बाबतीमध्ये अमेरिकेकडून, फोर्ड फाउंडेशनकडून पैसे घेतले, US एडकडून पैसे घेतले. त्यावेळेला मनमोहन सिंगांचं सरकार अस्थिर करायचं हा त्याच्यामधला हेतू होता. आणि म्हणून आता पवन खेरांनी आणि काँग्रेस सरकारने
नरेंद्र मोदी सरकारकडे मागणी केलेली आहे की एकतर या पद्धतीच्या अमेरिकन मदतीबद्दलचा आत्तापर्यंतच्या 75 वर्षाचा व्हाईट पेपर प्रकाशित करा. कोणी कोणी अमेरिकेकडून मदत घेतलेली आहे, कुठल्या कुठल्या संस्थांनी घेतली आहे, RSSनी घेतली आहे का, विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे का, बजरंग दलाने घेतली आहे का, त्यांच्या वेगवेगळ्या सेवा भारती असेल, अभाविप असेल, यातल्या कोणी कोणी आर्थिक मदत घेतलेली आहे. नरेंद्र मोदी स्वतः हे कसं एका अमेरिकन एडवरतीच हे अमेरिकेमधल्या दौऱ्यावरती गेलेले होते आणि कसं सगळीकडे फिरले होते त्या सगळ्या कालावधीमध्ये त्याचे तर फोटो पण आहेत. या सगळ्या ग्लोबल फंडिंगच्या जोरावरती नरेंद्र मोदी हे कसे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फिरले या सगळ्याचं आहे. आणि आता याबद्दल या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचं RSSच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल काँग्रेस पक्षातर्फे एक काळा पेपर, ब्लॅक पेपर हा सुद्धा आणला जाईल हेही बावनखेरांनी सांगितलं. आणि आता आली आहे नौबत, कारण हे तर आता बाहेर येणारच, 100% येणार. आम्हीही आमच्या पद्धतीने जितक्या गोष्टी मिळतील, वेगवेगळ्या पुस्तकातून असतील, इंटरनॅशनल आर्काइव्हमधून असतील, सर्व समोर आणू. पण हे अशा पद्धतीने एक धादांत खोटारडा प्रॉपगंडा करायचा असं जर चालणार असेल तर असल्या प्रॉपगंडाला सडेतोड, रादर मुंहतोड हा जास्त चांगला शब्द आहे, थोबाड फोडून काढणारं उत्तर हे येणाऱ्या कालावधीमध्ये EG न्यूजवरती आम्ही देत राहू. EG न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. पण EG न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्याच समर्थनाच्या ताकदीवरती आम्ही हे सत्य सांगा आणि शैतानाला शर्मिंदा करा हे सतत करत राहू. धन्यवाद.